काही दिवसांपूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी अचानकपणे शहरातील शासकीय रुग्णालयाला भेट दिल्याने रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला होता। रुग्णसेवेच्या नावाखाली होत असलेली रुग्णांची पिळवणूक पाहून खासदार महोदयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नाराजीनंतर मंगळवारी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी अचानकपणे रुग्णालय परिसरात भेट देऊन कर्मचारी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले, तर काही कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास येताच अशा कर्मचाऱ्यांवर अर्ध्या दिवसाची पगार कपात करण्याचे आदेश अधिष्ठातांनी दिले। शिवाय शासकीय रुग्णालयात यापुढे असा कारभार होणार नाही यासाठी 7 दिवसांचा मास्टर प्लॅन तयार केला असून या दरम्यान कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिला। आमचे जे हेल्थ केअर वर्कर म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करतात, मग ते अध्यापक वर्ग असो, परिचारक वर्ग असो किंवा जी मंडळी आहे साफसफाई करणारी, यांना वारंवार प्रेमाने मौखिक बऱ्याच वेळा सांगितलं, नंतर लेखीसुद्धा त्यांना दिलं की आपलं हे काम आहे की आपण हे शासनाने आपल्याला नेमलेलं आहे, आपल्याला त्यासाठी पगार मिळतो, त्या पगारासाठी तरी कमीत कमी तुम्ही काम करावं। हे असं गेले 3 ते 4 महिने चाललं होतं। मी स्वतः जायचो, रोज ऑपरेशन करतो, रोज पेशंट बघतो, जेणेकरून माझा वेळ हॉस्पिटलला गेल्यामुळे माझं तरी काय लोक अनुकरण करतील। प्रत्येक गोष्ट ऑर्डर एज्युकेटेड, त्यांना प्रत्येक गोष्ट मी सांगणं चुकीचं आहे, पण कमीत कमी मी जातो, पेशंट बघतो, समजून सांगतो, असं जरी अनुकरण केलं तर नक्की त्याचा फरक पडतो। आज शासनाच्या हॉस्पिटलबद्दल जे गैरसमज आहेत ते मला दूर करायचे होते, त्यांचा कॉन्फिडन्स आमच्यावर वाढला पाहिजे। शासनाची प्रतिमा जेवढे पैसे खर्च करतात ती उज्ज्वल झाली पाहिजे, कारण आज गोरगरीब रुग्ण जे आहेत, गरजू आहेत, ते जाणार कुठे? त्यांना ह्या हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही। आणि जेव्हा केव्हा रुग्ण येतो त्याला डॉक्टरांनी किंवा नर्सेसनी, परिचारकांनी समजून सांगणे, तू बरा होशील, जरी तू सिरियस जाते नातेवाईकांना सांगितलं तू बरा होशील तर तू नक्की बरा होण्याचे चान्सेस जास्त आहे। म्हणजे शुड हॅव अ पॉझिटिव्ह अप्रोच। ते सगळं करून मी काल व्हिजिट केली। मी OTमध्ये होतो, सडन मी जरी पब्लिक हॉलिडे होता तरी मी आपल्या ऑपरेशन नावाने आलेले असतात करायला पाहिजे, मधून मी गेलो आणि बऱ्याच ठिकाणी पंखे चालू नव्हते, रुग्णांना बेडशीट दिलेल्या होत्या, रुग्णांना नाते ओळखता येत्या प्रयत्नांना रुग्णांना ड्रेस असतो तो दिलेला नव्हता, कोणाला IV लावलेलं नव्हतं। काही नातेवाईक पेशंटला स्वतः स्ट्रेचरवर किंवा व्हीलचेअरवर होते। हे बघून माझं मन अतिशय द्रवलं, अतिशय वाईट वाटलं आणि मी बऱ्याच सगळ्यांना बोललो, जे जे तिथे ॲबसेंट होते सगळ्यांना मेमोतून वेतन कपात केली। आणि काल संध्याकाळी एक 7 डे ॲक्शन प्लॅन, टीन्स ॲक्शन प्लॅन, जसं आपल्या मुख्यमंत्र्यांनी 100 डेज तसं मी 7 दिवस केलेलं आहे। रोज सकाळी 9 वाजता मी राहून घेतो आणि प्रत्येक अध्यापक जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे ते माझ्यावर पायी फिरतात, राहून घेतात आणि त्यांचे जे सबऑर्डिनेट आहे हे मी घरी जाईपर्यंत वॉर्ड सोडायचं म्हणून सांगितलं आहे। म्हणजे मी कधी कुठल्या वॉर्ड जाऊन चेक करतो आहेत की नाही, कमीत कमी त्या पेशंटला डॉक्टर ते दिसतील, सिनियर लोक। 3 महत्त्वाच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या होत्या, सगळ्यांनी केल्या होत्या। एक तर लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर लिहून जातात, शासनाने आणि आम्हाला ॲडिक्वेट पैसे मिळतात, जेणेकरून आम्ही रुग्णांना इथेच सगळे औषधं किंवा सुचर मटेरियल लावणं किंवा कुठली गोष्ट मोफत करतो। हे एकमेव हॉस्पिटल असं आहे जिथे मोफत बेरेटिक सर्जरी होते, कुठेच नाही भारतात। हे सगळं शासनाच्या उपक्रमाने आपण करतो। तर दुसरी होती, एक पहिली म्हणजे औषध लिहून दिले जातात ते पूर्णतः बंद केलेलं आहे। जर चुकून आपल्याला आढळलं तर माझ्याकडे या, त्या जे लिहून देण्याला मी पनिशमेंट देऊन देईल। दुसरं, सिनियर लोक बघत नाही, मी सगळे केस वगैरे आज चेक केलेले आहे, बऱ्याच ठिकाणी नोट्स नव्हत्या, सगळ्यांना बोलून नोट्स तयार लावल्या। माझ्याकडे व्हिडिओ नोट्स मी स्वतः टाकलेले, ड्रेसिंग करायला लावलेले की जेणेकरून परत त्या चुकवता कामा नये। स्वच्छतेचं पण त्यांना मी गांभीर्य सांगितलं की ह्या स्वच्छतेनं हॉस्पिटल देखील स्वच्छ पाहिजे, तरच तुमचं हॉस्पिटल रोगराई, म्हणजे एन्व्हायरमेंट पण चांगलं पाहिजे, तुम्ही मनाने पण क्लिअर पाहिजे, तर हे 2 पेशंट आपले चांगले होते। आणि तिसरं म्हणजे ॲरोगन्स जे तक्रारी होतात, नर्सेस म्हणा किंवा आपले डॉक्टर ॲरोगन्स बोलतात, तर ते होऊ नये म्हणून मी त्यांना प्रेमाने सांगितलं आहे। आणि माझ्या लक्षात आलं की जे ज्युनियर रेसिडेंटचा खूप बर्डन पडतं, प्रत्येक ठिकाणी ते पळतात,
तर मी त्यांना सांगितलं की JR1चं काम काय, JR2चं काम काय, म्हणजे त्या JR1वर लोड पडणार नाही कामाचा आणि आत्महत्या किंवा असं रॅगिंगचं प्रमाण होणार, मी काळजी घेते. आता कॅज्युअलिटीमध्ये आजपासून फक्त पोस्ट MD पोस्ट MS लोकच राहतील. म्हणजे जे तक्रारी होतात की शिकवतात क्वालिफाईड लोक बघतील, जेणेकरून जो गोल्डन पिरियड आहे आपला 7 पेशंटला नक्कीच तो बचावेल. आणि मला असं वाटतं, स्वतःला कॉन्फिडन्स आहे या 7 दिवसाच्या ॲक्शन प्लॅनमध्ये नक्कीच फरक पडेल. आणि तुम्हाला परत सांगून बोललं की तुमचं जर काही ज्या ॲक्शन मी घेतलेल्या आहे त्या नंतर मी स्वतः व्हेंटिलेटर चेक केले, कुठली गोष्ट बंद होते ॲग्री, पण ते लगेच रिपेअर करतो. म्हणजे व्हेंटिलेटर हे तुम्हाला कॅज्युअलिटीमध्ये लावता आलं पाहिजे. समजा आता आमच्याकडे ICU बेड 20 आहे आणि पेशंटला 30 आहे, मग 10, तर ते व्हेंटिलेटर्स आहेत आणि प्रत्येक बेडला ऑक्सिजन पाईपलाईन व्हेंटिलेटर शिफ्ट करा, ते पेशंटला व्हेंटिलेटर सपोर्ट करा. म्हणजे कुठल्याही रुग्णाला चांगली ट्रीटमेंट देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे.